टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं। योग ही भारतानं जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे। नियमित योगा अभ्यासामुळे शरीर निरोगी, मन शांत आणि विचार सकारात्मक बनतात, असे प्रतिपादन योग मार्गदर्शक डॉक्टर सुधीर चौधरी यांनी केलंय। ते अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालय चोपडा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात बोलत होते। दिनांक 21 जून 2026 रोजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विभागाचे केंद्र प्रमुख दीपक पाटील उपस्थित होते। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचं महत्त्व सांगत निरोगी जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात विद्यालयाचे क्रीडा शिक्षक ललित सोनावणे, कैलास पाटील तसेच रवींद्र साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी संगीतमय आणि कृतीयुक्त पद्धतीने उभं राहून, बसून तसंच पाठीवर आणि पोटावर झोपून केली जाणारी विविध योगासने देखील सादर केली। प्रत्येक आसनाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व आणि त्यांचे फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। योग दिनाचं औचित्य साधून क्लायमेट वॉरियर चोपडा यांच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाची शपथही उपस्थितांना देण्यात आली। त्यामुळे योगाबरोबरच पर्यावरण संरक्षणाचा संदेशही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला। कार्यक्रमाचे सुबक सूत्रसंचालन विद्यालयाच्या उपशिक्षिका स्मिता बाविस्कर यांनी केलं। यावेळी शाळेचे व्यवस्थापक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनीही योग प्रात्यक्षिकांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।